मनोज जरांगे यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। सरकारला दिलेला आरक्षणासंदर्भातला अल्टिमेटम आज संपतोय आणि जरांगे आज आंदोलनासंदर्भात मोठा निर्णय घेऊ शकतात। मराठा आंदोलनाच्या पुढच्या दिशेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यांनी सरकारला दिलेली मुदत आता संपलेली असून सरकारकडून ठोस पावलं उचलली न गेल्यानं आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मराठा आंदोलक मराठा समाजाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांची 22 तारखेला मी भेट घेतली। भेट घेऊन चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर उपसमितीशी चर्चा करून तुमच्याकडे पुन्हा एकदा येईन असं मी त्यांना आश्वासित केलं होतं। त्यांचे अनेक प्रश्न होते, ज्या प्रश्नाची उत्तरं देखील अनेक प्रश्नाची उत्तरं मिळाली आहेत। जे त्यांचं आंदोलन 30 तारखेला होणार होतं, जे त्यांनी माझ्या शब्दासाठी थांबवलं, त्या आंदोलनात न होण्यासाठीचा जो प्रयत्न होता तो देखील मी केला आणि सन्माननीय विखे पाटील साहेब, सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय उदयजी सामंत यांच्याशी देखील या विषयावर चर्चा झाली आणि मला वाटतं की त्यातून निश्चितपणे जे अपेक्षित उत्तर आहे ते जरांगे पाटील साहेबांना मिळेल। समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यांचा जो लढा आहे त्यामध्ये माझा देखील सहभाग निश्चितपणे राहील आणि जे समाजाच्या हितासाठी कोणालाही न दुखवता योग्य पद्धतीने जे करता येईल ते देखील आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत। कुठल्याही समाजाला यामध्ये नुकसान होणार नाही याचा देखील आमचा प्रयत्न राहणार आहे। त्यामुळे येणाऱ्या 29 तारखेला माननीय विखे पाटील साहेबांबरोबर मी अंतरवाली सराटीला जाऊन माननीय जरांगे पाटील मनोजदादांची भेट घेणार आहे आणि त्यांच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करून हे आंदोलन ते मागे घेतील अशी अपेक्षा घेऊनच माननीय मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब यांच्याबरोबर मी प्रवास करणार आहे। तरी मला अपेक्षा आहे की समाजाला निश्चितपणे न्याय मिळेल आणि यामध्ये कोणालाही भावना दुखावणार नाही याचा मी प्रयत्न करेन। धन्यवाद। नमस्कार। प्रसाद लाड आणि विखे पाटील उद्या मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत, कारण की सरकारला जो अल्टिमेटम त्यांनी दिलेला होता तो अल्टिमेटम आज संपतोय आणि त्याच्या पुढचा निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेतात। या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र प्रसाद लाड आणि विखे उद्या पुन्हा एकदा जरांगेंची भेट घेणार आहेत।